या ठिकाणी या ग्रंथ थोडं मागे सारखं सरस्वती देवताभ्यो नमः समर्पयामि सर्वभावार्थलङ्कारार्थे अकरां समर्पयामि। मॅडम थोडं असं करता ताई, थोडं मागे ओके जगदारिणे विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना सदा थोडं मागे सावित्रीबाई प्लीज मागे या, गुलाबी तुमच्या मागे तसेच सगळे इकडे बघा, एक प्रेस साठी थोडं मागे सरकार मुलांच्या ज्या काही स्पर्धा असतात त्या स्पर्धांचे स्वरूप आपण थोडंसं बदललं आले का तू बस घ्यायचं नाही, चालू कट करा काय सांगाल आपण होता त्यावेळेस साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे आणि आज साहित्य संमेलन कसं बघताय? अत्यंत चांगला हा उपक्रम आहे। या उपक्रमाचा श्रेय सध्याच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर मॅडम यांना दिलं पाहिजे। त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला। शिक्षकांना ज्या गोष्टीचा आनंद वाटतो त्या गोष्टी निश्चितच केल्या पाहिजेत आणि त्या करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। या साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा। मागील वर्षी या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील हबीब भंडारी यांची निवड झाली होती। या वर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष एक महिला आशा डांगे मॅडम झालेल्या आहेत। त्यांचाही मागील साहित्य संमेलनामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा होता। त्या यावेळच्या अध्यक्ष म्हणून निश्चितच चांगली कारकीर्द त्यांची राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। दुसरे शिक्षक साहित्य संमेलन अभिजात मराठी साहित्य नगरी मंथन हॉल MIT इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरामध्ये संपन्न होत आहे। या शिक्षक साहित्य संमेलनासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। शिक्षकांसाठी याच ठिकाणी दिवसभर आज विविधांगी उपक्रमांची मेजवानी आयोजित केली आहे, ज्यामध्ये परिसंवाद, त्यानंतर कविकट्टा, निमंत्रित कवीचं साहित्य संमेलन आणि कथाकथन हे उपक्रम होणार आहेत। आमचे शिक्षक हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती करत आहेत, तर शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकांचं साहित्याचं प्रकाशन देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। तसेच शिक्षकांच्या साहित्याचं प्रदर्शन देखील या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। या ठिकाणी चित्रकार असणारे आमचे शिक्षक मित्र यांच्याही उत्तुंग चित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। तर सर्व सारस्वत जनतेला, सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझी विनंती आहे की दिवसभर चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचा विविधांगी मेजवानींचा आणि उपक्रमांचा आपण मनापासून आस्वाद घ्यावा आणि हे शिक्षक साहित्य संमेलन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने कसे अधिक परिपूर्ण आणि प्रगल्भ करता येईल यासाठी प्रयत्न करावेत। या ठिकाणी उपस्थित सर्व सारस्वतांचा मनापासून हार्दिक स्वागत करते आणि थांबते। धन्यवाद। आज MIT येथील मंथन हॉल मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद विभागाच्या वतीने दुसरे शिक्षक साहित्य संमेलन इथे अगदी उत्साहामध्ये पार पडत आहे। इथे अनेक शिक्षकांची
अनेक शिक्षकांनी आणि साहित्यिकांनी उपस्थिती लावलेली आहे। एक उत्साहाचं इथे खूप मोठ्या प्रमाणात वातावरण आपल्या सर्वांना दिसत आहे। शिक्षकाच्या प्रतिभेला, साहित्याला वाव मिळण्यासाठी एक उत्तम प्रकारचं व्यासपीठ इथे माननीय शिक्षणाधिकारी लाटकर मॅडम यांनी सुरू केलेलं आहे। पहिलं शिक्षक साहित्य संमेलन माननीय देशमुख सर साहेब त्यावेळेचे शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागताध्यक्ष ते होते, त्यावेळी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे। आणि मला खरोखरच या संमेलनाच्या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून खूप आनंद होत आहे। एवढं खूप सुंदर हा सोहळा पार पडत आहे।